मित्रांनो, मी चंद्रकांत वारगडे। आज आपण महसूल निर्णय या संदर्भामध्ये थोडी चर्चा करणार आहोत, जेणेकरून या संदर्भात राज्य सरकारने, राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। मित्रांनो, आपण पाहतोय की क्लास 1 अधिकारी, तहसीलदार असेल, प्रांत असेल, उपजिल्हाधिकारी असेल, जिल्हाधिकारी असेल, विभागीय आयुक्त असतील, ही लोक खूप कठीण अभ्यास करून या खुर्चीपर्यंत पोहोचतात आणि खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली असते। पण आपण त्या ठिकाणी पाहतो की जनतेची सेवा करण्याऐवजी जनतेला, शेतकऱ्यांना त्रास कसा होईल, त्यांनी हेलपाटे कशी जास्तीत जास्त मारावं लागतील, या संदर्भामध्ये ते सर्व अधिकारी काम करताना आपण प्रॅक्टिकली पाहतोय। आपण पाहतोय महसूलमध्ये एखादा निर्णय दिला प्रांताने, प्रांतसुद्धा त्यांचा सुद्धा तोच अभ्यास आहे आणि उपजिल्हाधिकाऱ्यांचा पण तोच अभ्यास आहे। एखादा निर्णय जर प्रांताने दिला तर तो निर्णय उपजिल्हाधिकारी रद्द करतात। म्हणजे याचा अर्थ मग प्रांतांना अभ्यास कमी आहे का? त्यामुळं महसूलमध्ये तहसीलदार, प्रांत, उपजिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय, मंत्रालय हे हेलपाटे मारायचे शेतकऱ्यांना कुठे थांबवलं पाहिजे। कारण शेवटी निर्णय एका अधिकाऱ्याने दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी दिला तरी तो निर्णय झाला पाहिजे, तो पुढच्या अधिकारी रद्द करायचा अधिकार नाही पाहिजे। या ठिकाणी साधे क्षुल्लक निर्णयसुद्धा या ठिकाणी आपल्याला वाटतं बाबा माझी बाजू खरी आहे, परंतु मिळत का नाही, याचं कारण की प्रत्येक निर्णयाला या ठिकाणी पैसे घेतले जातात। ही खूप आपल्यासाठी खूप ही लाजिरवाणी गोष्ट आहे। माझ्या संदर्भामध्ये एक निर्णय झालेला तुम्हाला सांगतो, जेणेकरून माझ्याकडे त्यासाठी पुरावा आहे। 2010ला तत्कालीन प्रांत जयश्री कटारे यांनी एक निर्णय दिला माझ्या बाजूने। तो निर्णय देताना त्यांनी एवढा बारीक हिशोब केला, एक गुंठ्याचा हिशोब केला त्यांनी आणि तो हिशोब मांडून निर्णय दिला। परंतु त्या ठिकाणचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी RK गायकवाड यांनी तो निर्णय रद्द केला। अशा प्रकारे तो निर्णय रद्द होत होता। तर ते प्रकरण मंत्रालयाने चालू आहे, गेले 15 वर्ष झालं, 16 वर्ष झालं, अजून त्याचा निर्णय लागत नाही। शेतकऱ्यांनी किती दिवस अजून निर्णय लागल्यानंतर परत मंत्रालय खाली अभ्यासाला देणार, प्रांताकडे किंवा कोर्टामध्ये जायला सांगणार। म्हणजे 20-20 वर्ष जर एखाद्या निर्णयासाठी एखाद्या शेतकऱ्याला जर झगडावं लागत असेल तर मग हा कायदे कशासाठी? कायदे सर्वसामान्यांसाठी आहे का फक्त पैशावाल्यांसाठी आहेत, असा प्रश्न आपल्यासाठी कार्यकर्त्याला पडतो। साधं 155ची हजारो प्रकरणं आज हवेली तहसील कार्यालयामध्ये पडलेली आहेत। जी चूक त्यांच्या तहसीलदाराने, त्यांच्या तलाट्याने केली, त्यांच्या मंडलाधिकाऱ्यांनी केली, ती चूक सुद्धा दुरुस्त करायला 2-2 वर्ष शेतकऱ्यांना हेलपाटे मारावं लागतात। त्या ठिकाणी शिवाय पैसे दिल्याशिवाय त्या निर्णय लागत नाही, ही खूप मोठी शॉकिंग घेत आहे। त्यामुळे माझी राज्य सरकारला किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती आहे की आपण या संदर्भात निर्णय घ्यावा आणि त्या संदर्भातला एकाच अधिकाऱ्याचा निर्णय हा कायम ठेवला जावा, अशा माझी विनंती करतो। धन्यवाद।